दर 3 वर्षांनी येणारा सण म्हणजेच अधिक महिना आणि अधिक महिन्यामध्ये आमच्या इकडे धोंडे बनवतात. तर तेच धोंडे आज आम्ही बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी सगळ्यात आधी तर हरभऱ्याची डाळ जी असते ती मी कुकरला त्याच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या आणि छान डाळ शिजवून घेतली. त्यानंतर त्याचं पुरण बनवलं आणि त्यानंतर मम्मीने त्याचे धोंडे बनवायला सुरू केले. तर धोंडे म्हणजे काय तर एक गव्हाच्या पिठाच्या पारीमध्ये आपण पुरण जे आहे ते भरतो आणि त्याला गोल आकार देऊन ते तळून घेतात, त्यालाच धोंडे म्हणतात. आणि आपल्या इकडे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा त्यांना थोड्या मोठ्या साईजचे धोंडे जे आहेत ते बनवून खायला देतात. तर आम्ही आता देवाला घेऊन जाणार आहोत ना, तर छोटे छोटे असे धोंडे बनवतोय आणि मम्मी सगळे जे धोंडे आहेत ते बनवून घेते आणि त्यानंतर न तळणार आहे. तर पहिल्या काळात मम्मी असं सांगायची की जेव्हा जास्त तेल वगैरे नसायचं तेव्हा आधीचे लोक जे आहे ते धोंडे वाफवून काढायचे आणि आताचे जे आहे ते तळून काढतात. तर हे धोंडे घेऊन आम्ही चाललोय कुठं तर माहूरगडाला, कारण आमच्या सगळ्यात जवळचं असं ठिकाण म्हणजेच माहूरगड. त्याच्यासाठी आम्ही सकाळी 9 वाजताच घरातून निघालो होतो आणि 9 वाजता अक्षरशः दुपारच्या 2 वाजल्यासारखं ऊन तपत होतं. त्याच्यामुळेच मम्मीला समोर बसली होती आणि ऊन लागत होतं, त्याच्यामुळे ती तोंडाला रुमाल पकडून बसली होती आणि अक्षरशः झाडावरती एक पान सुद्धा नाही, इतकी झाडं वाळून गेलेली आहेत आणि नदीला सुद्धा पाणी नाही. तर ही जी नदी आहे ना ती माहूरगडाच्या जवळची जी नदी आहे ती आहे. ह्या ज्या गाड्यांच्या रांगा दिसत आहेत ना तर ह्या आहेत रेणुका देवीच्या इथल्या गाडी सगळ्या पार्किंग केलेल्या. आणि आता सगळ्यात आम्ही पहिले जाणार आहोत ते म्हणजे अनुसया देवीला आणि त्यानंतर येता येता रेणुका देवीला येणार आहोत. तर हे आहे अनुसया देवीचं सुंदर असं मंदिर. तर अनुसया मातेच्या दर्शनाला जाताना इतक्या सगळ्या पायऱ्या चढून आपल्याला वरती दर्शनाला जायला लागतं. आणि अनुसया माता ही दत्तगुरूंची आई आहे आणि इतकं सुंदर हे मंदिर आहे. बाहेरचं वातावरण इतकं गरम आहे पण मंदिराच्या जेव्हा तुम्ही इथे गाभाऱ्यामध्ये बसता तेव्हा एकदम थंड असं इथलं वातावरण आहे. तर या सगळ्या पायऱ्या उतरून मी खाली उतरले. या पायऱ्यांना चढून जेव्हा जाताना आपल्याला खूप त्रास होतो पण उतरताना इतकं काही वाटत नाही. फक्त इतकंच आहे की आता उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं त्याच्यामुळे कंटाळा येतो, पण जेव्हा तुम्ही हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये येताना तेव्हा खूप छान वातावरण असतं. तर आता अनुसया मातांच्या इथलं दर्शन झालं आम्ही करून. आता आम्ही आलोय श्री दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये. तिथे छान असं दर्शन घेतलं आणि ही जी आहे ना ती धुनी आहे. सोबतच तिथे बाहेर मोठी अशी श्री दत्तगुरूंची मूर्ती सुद्धा आहे. आतमध्ये जी मूर्ती आहे त्याचा फोटो वगैरे तिथे काहीच काढू देत नाहीत. आणि या ज्या आहेत ना ते समाधी आहेत महंतांच्या समाधी. आणि त्याच्यानंतर आता छान इथलं सुद्धा दर्शन घेऊन झालं. तिथे धोंडे ठेवले आणि त्याच्यानंतर गड उतरून खाली येत होतो. तर हा जो आहे ना तो इथला किल्ला आहे, पण इथे मी कधीच गेले नाही कारण का खूप पायऱ्या चढून जावं लागतं आणि आपल्या जेव्हा सोबत खूप सारी माणसं असतात ना तेव्हा तिथे गेलं तर काही वाटत नाही. तर आता आलो आम्ही रेणुका देवीच्या दर्शनासाठी. आता इथे आल्यावरती इतकी गर्दी होती की रांगेमध्ये जवळपास 1 तास थांबावं लागलं. आणि पण इथे एक आहे की इथे फॅन कूलर सगळे लावले त्याच्यामुळे थोडंसं गारवा होता. दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर बाहेरचा परिसर जो आहे तो इतका छान आहे आणि उंचावरून आजूबाजूची जी मंदिरं आहेत ना ती सुद्धा दिसतात. जसं की किल्ला आहे तो दिसतो, दत्तगुरूंचं मंदिर आहे ते दिसतं, अनुसया मातेचं मंदिर दिसतं आणि वरून इतका छान व्ह्यू होता. पावसाळ्यामध्ये हिरवंगार राहतं तेव्हा खूप छान वाटतं. तर पायऱ्या उतरून खाली येत होतो ना तिथे देवांचं जे काही साहित्य असतं पूजेचं ते सगळं काही भेटतं. तर मी सुद्धा इथून अंबाबाईचा जो मुखवटा असतो तो घेतला. मला बऱ्याच दिवसांपासून घ्यायचा होता पण यावेळेस तो तिथून घेतला आणि तिथे धोंडे ठेवले. आणि त्यानंतर आता जे हे ठिकाण आहे ना तिथे मी फर्स्ट टाइम आले होते. हे मंदिर आहे देव देवेश्वर आणि इथे छान येऊन दर्शन घेतलं. पहिल्यांदा हे मंदिर बघितले. इतके वेळेस मी माहूरला आले पण कधीच पाहिलं नव्हतं. खूप छान आहे. आता माहूरगडावरील सगळ्या मंदिरांचं दर्शन जे आहे ते घेऊन झालं होतं आणि घरी येत होतो. तर घरी येताना म्हटलं आता इथेच रस्त्यामध्ये 8वे शक्तिपीठ असलेलं एकविरा देवीचं मंदिर आहे तर आपण तिथे सुद्धा जाऊया. त्याच्यामुळे तिथे सुद्धा गेलो आणि छान असं देवीचं दर्शन घेतलं. तर आजच्या दिवशी अधिक महिन्याच्या निमित्ताने सगळ्या देवांना जे आहेत माहूरगडावरच्या धोंडे जे आहेत ते ठेवले आणि त्यानंतर घरी आलो. तर घरी आल्याच्या नंतर सुद्धा मी थोडंसं चालायला गेलो. आणि तुम्हाला हाचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा असं देवांना धोंडे घेऊन जाता का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आणखीन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.